नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या परिवर्तनाचे वाटसरू कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत गोव्याचे एक युवा प्रतिभावंत यंग अँड टॅलेंटेड आर्टिस्ट कलाकार आमच्यासोबत आज आहेत आणि आम्ही त्यांच्याकडून त्यांच्या यशाची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत साईनाथ उसकैकर. साईनाथ, नमस्कार. तुझं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हच्या या स्टुडिओमध्ये. साईनाथ उसकैकर हा गोव्याचा एक युवा आणि प्रतिभावंत असा कलाकार आहे. गोवा ही नेहमीच कलाकारांची खाण असं म्हटलं जातं आणि सातत्याने या ना त्या निमित्ताने या खाणीतली रत्न वेगवेगळ्या कारणामुळे झळाळत असतात, चमकत असतात. अलीकडेच गोव्याचं एक शॉर्ट फिल्म, कोकणी शॉर्ट फिल्म वागरो याची निवड प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये झाली. गोव्यासाठी ही फार अभिमानाची अशी गोष्ट ठरली होती. अलीकडेच कान्स फिल्म महोत्सवही झाला आणि या महोत्सवात या चित्रपटाचे प्रोड्युसर आणि साईनाथ उसकैकर प्रोड्युसर आहेत. या चित्रपटाचे राजेश पेडणेकर आणि साईनाथ यांनी स्टोरी, स्क्रीन प्ले आणि डायरेक्शन हे साईनाथ उसकैकर यांनी दिलेलं आहे. या दोन्ही कलाकारांनी या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला. या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांच्या सहभागासंबंधी जी छायाचित्र प्रसिद्ध झाली ती पाहिल्यानंतर प्रत्येक गोंयकरांची छाती ही अभिमानाने फुलावी अशा पद्धतीचं ते एकूणच चित्र आम्हाला पाहायला मिळालं. गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतो आणि या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं गोव्यात वेगवेगळे कलाकारही आज तयार होत आहेत. हे कलाकार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवत आहेत आणि गोव्यासाठी ही फार एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह अशा पद्धतीची गोष्ट आहे. साईनाथ उसकैकर हे मूळ मिरशी या तिसवाडीच्या गावातले, परंतु सध्या ते परवरी इथं वास्तव्य करतात. गोवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 2019 साली त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन यामध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. म्हणजे इंजिनिअरिंग करूनही साईनाथचा कल हा चित्रपट आणि शूटिंग किंवा स्क्रीन प्ले या संदर्भात आहे आणि त्यांनी पूर्णपणे आपलं लक्ष या क्षेत्रात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आणि त्याचाच परिणाम म्हणून फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे FTTI पुणे या ठिकाणी साईनाथनं 2020 मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. या FTTI मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देशभरातनं जवळजवळ 10,000 विद्यार्थी इच्छुक असतात, परंतु सिलेक्शन मात्र केवळ 110 मुलांचं, 110 विद्यार्थ्यांचं होतं आणि त्यात गोव्याचा साईनाथ उसकैकर याला या FTTI मध्ये प्रवेश मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी सध्या तो शिकतोय. साईनाथ, सगळ्यात पहिला प्रश्न, कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये साईनाथ आणि राजेश याचे फोटो आम्ही सोशल मीडियावर बघितले आणि आमची छाती जणू अभिमानाने फुलत होती. काय अनुभव होता कान्सचा? हा कान्स फिल्म फेस्टिवल कधी सुरू झाला? तुमचं शॉर्ट फिल्म कॉर्नर हे किती दिवस चाललं आणि एकूणच कान्समध्ये सहभागी झाल्यानंतर तुझी नेमकी काय प्रतिक्रिया? सर, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही आमकां म्हणजे म्हाका ह्या स्टुडिओन आपयलो म्हणजे इन अ सेन्स तुम्ही आमच्या टीमीक तुमच्या चॅनलाचें रिप्रेझेंटेशन दिलें म्हणून हांव तुमकां थँक्यू म्हणटा. कान्स फिल्म फेस्टिवल हो फ्रान्सांतल्या कान्स ह्या गांवान ह्या वर्सा 17 ते 28 ह्या तारखे मदीं जालो आणि आमी ज्या सेक्शनान आमचे जे फिल्म पावल्ले त्या सेक्शन म्हणजे शॉर्ट फिल्म कॉर्नर. म्हणजे कान्स फेस्टिवलान कान्स कोट मेट्राज म्हणून शॉर्ट फिल्म कॉर्नराचो शॉर्ट फिल्मजाचो एक सेक्शन आसता. तातूंत शॉर्ट फिल्म कॉर्नर हातून आमचे पिक्चर सिलेक्ट म्हणजे तातून वी वर पार्ट ऑफ इट. सो तो 25 तारखेक म्हणजे फूल फेस्टिवल 27 ते 28 चलतालो आणि आमचो जो सेक्शन आसलो तो 23 मे ते 28 मे ह्या स्पॅनान 5 दिसाच्या स्पॅनान तो चल्लो. कान्स फेस्टिवल म्हणल्यार स्पेशल हाज्यात खातीर आसा कित्याक दीस वॉज द फर्स्ट टायम आय वॉज ट्रॅव्हलिंग आउटसायड इंडिया. सो तो म्हाज्या भितर एक्सायटमेंट आसलो की पावलो फर्स्ट टायम इंडियेच्या भायर जाल्यार कान्स फेस्टिवलाक पावलो, दॅट टू विथ अ शॉर्ट फिल्म वीच आय हॅव डिरेक्टेड. सो ती खोशीच आसली. पण आनीक गोश्टीचो खूब अभिमान आसलो की थंयसर जेन्ना आमी शॉर्ट फिल्म व्हेलें तेन्ना कोंकणी भाशेचें शॉर्ट फिल्म थंय आमी व्हेलें. सो एवरी वन कूड वॉच अ कोंकणी शॉर्ट फिल्म देर. हाजी खूब खोशी आमकां आनी हाजो खूब अभिमानूय आसलो.
आनी मेन म्हणल्यार जेन्ना तुमी युरोप अशा जाग्यार वयता आनी फ्रांसाक कान्जाक त्या फेस्टिवलाक जेन्ना वयता तेन्ना इट्स लायक अ इंटरनॅशनल सेलिब्रेशन ऑफ मुवीज. सो जे सगळे सिनेमा लवर्स जे पॅशनेट आसा म्हणजे ते जेन्ना अवती भोवती आसता तेन्ना तुमकां म्हणजे तुमी जेन्ना तातूंतले भितरले एक आसता तो एटमॉस्फियरूच वेगळो आसता. आनी द बिगस्ट टेक अवे जो तुमी थंयसरल्यान हाडपाक शकता इज मोटिवेशन. की एक दीस म्हणजे इतलो जेन्ना तुमी एक्सपोजर मेळटा तुमकां देन यू ऑल्सो फील की एक इंटरनॅशनल लेवलाची कितें तरी आमी अचीव करपाक ट्राय करपाक जाय, बट विथ लोकल टॅलंट्स अँड विथ लोकल स्टोरीज. दीस वॉज द एक्सपिरियन्स. वागरो हा तुमचा शॉर्ट फिल्म. आता मला एक सांग, वागरो हा नेमका काय शॉर्ट फिल्म आहे? वागरोची कल्पना किंवा संकल्पना कशी मनात तयार झाली? वागरो हे किती दिवसात तुम्ही शॉर्ट फिल्म बनवलं? त्याच्यात कोण कोण कलाकार आहेत? आणि हे शॉर्ट फिल्म तुम्ही कान्स फेस्टिवलमध्ये त्याचं नॉमिनेशन कसं काय पोहोचलं? पण वागरो बेसिकली ताका जेनेसीस म्हणटा, म्हणजे हे सुरवात कशी जाली ह्या पिक्चराची. म्हणजे म्हाका सदांच अशें इंट्रस्टींग दिसतालें की जेन्ना आमी एक रिलेशनशीप पळयता, जेन्ना आमी एक बॉन्ड पळयता तेन्ना दोन मनीस जेन्ना इंटरॅक्ट करता म्हणजे ताका आमी म्हणटा की हाव ह्युमन रिलेशन्स फंक्शन. हाजे वयल्यान आमी अशें पळयता की आमी ह्युमन टू ह्युमन केन्नाच कॉन्टॅक्ट करना एका मदीं. म्हाजो बॅकग्रावंड हांव घेवन येता आनी तुमचो बॅकग्रावंड तुमी घेवन येता आनी सामाजीक दृश्ट्या आमी तशें मेळटा किंवा समाज आमकां तसो पळयता. सो हें म्हाका सदांच इंट्रस्टींग दिसतालें की दोन मनीस जर मेळटा जाल्यार तांचे समाज म्हणजे ते खंयच्या बॅकग्रावंडांतल्यान येता, तांचो म्हणजे वेर दे कम फ्रॉम हें कित्याक पळयलें वता. सो दीस थॉट वॉज ऑलवेज देर इन माय मायंड. सो रवींद्र भवनान हें कॉम्पिटिशन ऑर्गनायज केल्लें डिसेंबर म्हयन्यान. तेन्ना जेन्ना म्हणजे म्हाका पार्टिसिपेट करपाची इच्छा जाली, म्हाजे जे सगळे फ्रेंड्स आसा म्हणजे थिएटर बॅकग्रावंडांतले म्हाजे एक्टर्स, फॉर एग्जाम्पल श्रवण फोंडेकर, सोबिता कुडतडकर, प्रणव टेंगसे, अमोदी सनाप, हे सगळे म्हणजे एक्टींग करताच आनी देर डियर फ्रेंड्स. हांकां हांवें जस्ट एका उतरान म्हणलें की आमी एक शॉर्ट फिल्म करपाचो प्रयत्न करुया ह्या फावटी, एंड दे केम ऑन बोर्ड. प्लस म्हाजो सिनेमॅटोग्राफर अमेय सिमेपुरुशकर, एडिटर व्यंकटेश लागजी, आनी जाणी बॅकग्रावंड म्युजीक केला तो आमचो अभिषेक कदम, हो म्हाजो FTIतलो बॅचमेट. सो जेन्ना हांकां हांवें एका उतरान सांगलें की हांव ह्या कॉम्पिटिशनान पार्टिसिपेट करपाक सोदता, तुमी या. दे वर इगर की एंड विदाउट एनी एक्सपेक्टेशन की जेवण टायमार मेळटलें काय ना, हें कांयच एक्सपेक्ट करनासतना दे केम ऑन बोर्ड. सो जेन्ना वागरोचो आमकां म्हणजे वागरो हें चॅलेंज वॉज की आमकां 60 अवर्सान फूल पिक्चर म्हणजे स्क्रिप्टींग टू शूटिंग टू एडिटींग अँड द फायनल प्रोडक्ट हो आमकां 60 अवर्सान तयार करपाक जाय आसलो. सो जेन्ना हो आमी चॅलेंज घेतलो, आमकां थीम जेन्ना अनावन्स केली, आमी साखळी सुर्ला ह्या गांवांत म्हणजे श्रवणाचो जो गांव आसा थंय गेले, थंय पिक्चर ते शूट केलें. सो 60 अवर्सान वी कूड समहाव मॅनेज इट. पूण तेच म्हणजे जें हांव सांगता की म्हाजो जो सिनेमॅटोग्राफर आसा हो वेडींग सिनेमॅटोग्राफर, तो वेडिंगूय करता बिकॉज दॅट्स हाव यू मेक अ लिवींग. सो जेन्ना ताणें म्हाका सांगलें तो म्हणपाक लागलो पळय आपल्या कडेन फक्त तुजे कडेन एक सान आसा आनी फुडल्या दिसाची सकाळ आसा. सो आमकां फूल 2 दीस अशें मेळूंक ना, वी गॉट ओन्ली दीज अवर्स. सो आमी जे प्लॅन करपाक शकले ते करूं म्हणजे शकूंक ना, कित्याक तशेंच जाता फिल्मान की तुमी जे प्लॅन करून वता ते केन्ना जाता जायना, पूण ह्या फावटी जावकूच ना. पूण टायम 60 अवर्सान कंप्लीट करपाक जाय आसलें. सो आमी एक लिमिटेड पोर्शन पयल्या दिसा शूट केलो आनी फुडल्या दिसा जेन्ना शूट करपाचें आसलें अमयान म्हाका सांगलें की आपल्याक एक वेडिंगाक वचपाक जाय सकाळीं 9 सो तूं कितें आसा तें बेगीन कंप्लीट कर. सो वागरो तशेंच म्हणजे म्हाका अशेंच दिसता की जेन्ना आमी ह्या कम्फर्ट झोनाच्यान भायर वयता किंवा जेन्ना आमी ह्या कम्फर्ट झोनाच्या भायर वचून कितें करपाचो प्रयत्न करता आनी जेन्ना तुका एका टिमीचो सपोर्ट आसता वीच आर जस्ट वीथ यू फॉर द लव ऑफ सिनेमा, तेन्नाच ही गोष्ट जावपाक शकता. आनी हांव जो सदांच इन्सिडंट सांगता की फेरीचो एक एलिमेंट आसा पिक्चरान. सो लास्ट 9 आमी फेरी वयलो शॉट घेतला आनी त्याच फेरीन आमी आमच्या अमयाक हळडीक त्याच फेरीन बाय बाय म्हटलां आनी मागीर आमी फुडलो प्रोसेस कंटिन्यू केला. सो ताजे उपरांत कॉम्पिटिशनाक ते पिक्चर जिखलें आनी थंय ज्युरी असले राजेश पेडणेकर सर आनी म्हणजे तांचे कडेन 2 नॅशनल अवॉर्ड आसा तांच्या प्रोडक्शन हावसाच्या अंडर, दे गोवन स्टुडिओ, के सेरासेर आनी काजरो. तांकां ते खूब पिक्चर आवडले आनी ते म्हणपाक लागले ह्या पिक्चराक इंटरनॅशनल अपील आपल्याक दिसता. सो हांव हें अक्वायर करपाक सोदता पिक्चर, पूण आमी हाका नॅक्स्ट लेवलार व्हरुया. तेन्ना तांणी पयलो कॉन्टॅक्ट केलो विश्वदीप दीपक चॅटर्जी, जे म्हाज्याच कॉलेजींतले सिनियर सावंड डिझायनर आसा. सो तांणी पिक्चर पळयलें, तांकां पिक्चर खूब आवडलें. ते म्हणपाक आपूण ह्या सावंड डिझायन करपाक रेडी आसा. म्हणजे तांणी 4 नॅशनल अवॉर्ड आसा तांचे कडेन. उरी पिक्चराचो, बाजीराव मस्तानी, देवदास, मुन्नाबाई सिरीज, 3 इडियट्स हांचो सगळ्यांनी तांणी सावंड डिझायन केलो. तांकां हें पिक्चर करपाची तशी गरज ना, बट इवन दॅट लव फॉर सिनेमा की एका बऱ्या क्रिएटीव गजाली फाटल्यान आपूण आसपाक जाय, आपणे सपोर्ट दिवपाक जाय.
त्या एका इच्छेन जेन्ना म्हणजे त्या एका हातून म्हणजे उद्देशान ताणें जें केलें वी वर व्हेरी टच्ड अँड ऑनर्ड बाय इट की विश्वदीप दीपक चॅटर्जी सारको मनीस आमकां मेळ्ळो प्लस कलर करेक्शन जें आसा तें आमी केरला धाडलें लिजू प्रभाकराक सो जेन्ना राजेश पेडणेकर सर आमच्या बोर्डार आयले दॅट इज हाव यू सपोर्ट अ फिल्म मेकर एक्चुली म्हणजे तांचें विजन अशें आसा की खंयचोय प्रॉडक्ट जर आमी करता खंयचेय शॉर्ट फिल्म जर आमी करता खंयची समज क्रिएटीव गोश्ट करता जाल्यार ती अशा गोंयची आसूं कोंकणी आसूं पण ताका एक इंटरनॅशनल लेवल आमी हाडपाचो प्रयत्न करपाक जाय सो वागरोवन आमी एक खूब धाकट्या हातून स्पॅनान तो प्रयत्न करपाचो ट्राय केलो आनी कांजाक पावलें ती आमकां एक ताजी पावती ल्हानशी मेळ्ळी. साईनाथ मला एक सांग की you had been into engineering college. You have done your engineering in electronics and telecommunication. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंग करून अचानक तू FTTI मध्ये तुझं ॲडमिशन झालं आणि यापूर्वी म्हणजे मला या निमित्तानं प्रेक्षकांना सांगायचं आहे की साईनाथ याचा शॉर्ट फिल्म किंवा या क्षेत्राशी जो संबंध आहे तो आत्ताचा नाही तर 2017 मध्ये एक राष्ट्रीय पातळीवरती केंद्र सरकारची एक कॉम्पिटिशन झाली होती वॉटर कन्झर्वेशन जलसंवर्धनावरती राष्ट्रीय पातळीवरच्या या कॉम्पिटिशनमध्ये गोव्याच्या साईनाथनं या कॉम्पिटिशनमध्ये बक्षीस मिळवलं होतं आणि तेव्हापासून साईनाथ उसकायकर हा एक युवा प्रतिभावान गोमंतकीय कलाकार म्हणून नावारूपाला आला होता आणि त्याच्यानंतर सातत्याने त्यांनी या क्षेत्राशी वेगवेगळे प्रयोग आतापर्यंत केले आहेत. इंजिनिअरिंग टू FTTI म्हणजे घरी आई आहे तुझी आईनं याला ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा आईची नेमकी काय मनस्थिती होती की अरे तू इंजिनिअरिंग शिकला आणि आता परत तू FTTI काय चाललंय काय तुझं? नाही म्हणजे आई जी आसा म्हणजे फर्स्ट आईपासूनच सुरवात करता कित्याक हें फिल्म तिकाच डेडिकेटेड आसा सो आई सदांच म्हणटाली की म्हणजे एक तर इंजिनिअरिंग म्हणजे म्हाका इच्छा आसली पण तिजी चड इच्छा आसली की हांवें इंजिनिअरिंग करची सो इट वॉज माय लव एंड एडमिरेशन फॉर हर की हांवें तिच्या खातीर ती इंजिनिअरिंग केली आनी ताज्या उपरांत जेन्ना FTIचो जेन्ना म्हणजे एक ड्रीम असले की एक FTIन वचचें की दॅट इज हाव यू पॉलिश युअर स्किल्स विच आर एंड दॅट इज हाव यू पॉलिश युअर इंट्रस्ट इन टू फिल्म्स. जर्नी खूब इंट्रस्टींग जाली कित्याक म्हणजे 2-3 लोकांची हांव नांवां मेन्शन करपाक सोदतां. फर्स्ट ऑफ ऑल किरण शेणविकेरकर डॉक्टर किरण शेणविकेरकर हे म्हाजे 11वे-12वेन ताणें शिकयलां आमकां. जेन्ना हांवें इच्छा व्यक्त केली की म्हाका एक शॉर्ट फिल्म करपाक जाय ही केम ऑन बोर्ड विदाउट एनी एक्सपेक्टेशन की ताणें सपोर्ट केलो की चल आमी करुया. तशेंच म्हाजो जो सिनेमॅटोग्राफर आसा अमे हो म्हाज्या बरोबर 2017च्यान कोलॅबोरेट करता अगेन म्हणजे जस्ट दॅट वी मेक समथींग गूड आनी आजून सुद्दां जेन्ना आमी डिस्कस करता इवन आफ्टर वागरो द इंटेंशन इज टू मेक समथींग नायस म्हणजे एक कितें तरी बरी क्रिएटीव गजाल करची. सो GECन जेन्ना हांवें एडमिशन घेतलें पण GEC एक असो प्लॅटफॉर्म आसा गोंयांत म्हणजे एक अशी कॉलेज आसा जातून तुमकां आपल्या भितर जे टॅलंट्स आसा किंवा इफ यू आर इंट्रस्टेड इन टॅक्निकल सायड तें तुमकां एक्सप्लोर करपाक मेळटा आनी जर तुमी ह्युमॅनिटीजान इंट्रस्टेड आसा जाल्यार एक डेडिकेटेड ताका सब्जेक्ट्सूय आसता तें तुमकां एक्सप्लोर करचें पडटा. पण म्हाका दिसता एक मिक्सचर आसा तो जर तुमकां ह्युमॅनिटीज सायड ही एक्सप्लोर करपाक जाय जाल्यार फॅमिलीचो सपोर्ट लागता आनी म्हाज्या आवयन खंय तरी तिकाय म्हणजे म्हाका एक फेंट मेमरी आसा जसं की भुरगेपणान जेन्ना दूरदर्शनाचेर ती 8 फिल्म्स येताली ती सारकी आवर्जून ती संडेच्या दिसा शी यूज टू वॉच दोज फिल्म सो तिकाय आनी प्लस तिजी फॅमिली जी आसा गोवेकर फॅमिली कानोळची ते कालो कानोळे ह्या गांवांत करता. सो म्हाजे मामा रघुवीर गोवेकर गणेश गोवेकर परशुराम गोवेकर आनी श्रीकृष्ण गोवेकर हे थंय कालो करता. प्लस म्हाजो आज्याच्या पासून म्हणजे नारायण गोवेकर ती म्हणजे म्हाज्या मम्माचो जो पप्पा आसा ही पास्ट अवे बट तांचे कडल्यान तें ट्रेडिशन आसा. सो समवेर आय थिंक म्हणजे जर नाळ आमी सोदची जाली जाल्यार थंयसरल्यान तो सुरवात जाता आनी तें मोटिवेशन थंयसरल्यान येता. पूण सदांच म्हणजे वन थिंग वी हॅव टू मेन्शन की GEC तुमकां तो एक हें दिता प्लॅटफॉर्म दिता ज्या जाग्यार समज जर तुका इंट्रस्ट आसा जाल्यार यू कॅन एक्सप्लोर इट. कित्याक आमी ड्रामा क्लब सुरू केलो वेरियस कॉम्पिटिशन्सान पार्टिसिपेट केला आजुनूय तो ड्रामा क्लब चलता जातून म्हणजे मेंबर्स एक्टीव आसा आनी ते मोटिवेटेड आसा. सो GECचो हांव
एवर ग्रेटफूल आसतलो की GECन म्हाका तो प्लॅटफॉर्म दिलो आनी स्विच इज म्हणजे स्विच फ्रॉम FTI टू GEC टू FTI म्हणजे इंजिनियरींग टू फिल्म मेकिंग हो म्हाजो इंजिनियरींग करतानाच जाल्लो. सो हांव तसो तो स्विच म्हणून पळयना. आनी ताज्या उपरांत हांवें मदीं म्युझियम ऑफ गोवान काम केलें. डॉक्टर सुबोध केरकरा बरोबर काम केलें, जाका हांव म्हाजो गुरू मानता. मागीर नॅशनल अवॉर्ड विनींग एडिटर अपूर्व असरानी बरोबर काम केलें. सो ह्यो ऑपॉर्च्युनिटीज हे म्हणजे इंजिनियरिंगा उपरांत हांवें जॉब म्हणजे जे इंजिनियरींग जॉब आसा तो न करपाचो ठरयलो आनी आर्ट गॅलरीन काम केलें म्युझियम ऑफ गोवान. ताजे उपरांत एडिटींग एज एन असिस्टंट म्हणून अपूर्वा बरोबर काम केलें. सो हे डिसिजन्स हांवें स्वता घेतले. म्हणजे मम्माचो सपोर्ट आसलोच म्हाका, पण हे डिसिजन्स घेवचे पडटा म्हाका दिसता जर तुमकां त्या फिल्डान वचपाक जाय. सो ते ऑटोमॅटिकली जायना. कुठल्याही क्षेत्रात डिसिजन मेकिंग हा खूप महत्त्वाचा Yes. विषय असतो आणि जेव्हा तुझी मम्मा तुझ्याबरोबर ठामपणे उभी होती त्यावेळेला त्या डिसिजनमध्ये आणखी वेगळं विचलित होण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरी गोष्ट, कलाकारांचा वारसाही तुम्हाला लाभलेला आहे, त्यामुळे त्याचाही फायदा तुला निश्चितच झाला असेल. साईनाथ, एक गोष्ट तुझ्या बाबतीत मला स्पष्टपणे दिसून येते की डायरेक्शन हा एक वेगळा विषय आहे, परंतु स्क्रिप्टिंग, स्क्रीन प्ले, स्टोरी म्हणजे तू स्वतः स्टोरी लिहितो आणि स्वतः तू ते डायरेक्शन करतो. स्टोरी लिहिण्यासाठी प्रचंड वाचन करावं लागतं, वेगवेगळ्या लोकांकडे बोलावं लागतं, वेगवेगळा अनुभव संपादन करावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून कुठल्याही चित्रपटाचं किंवा कुठल्याही नाटकाची संहिता तयार होत असते. डिरेक्शन, शॉर्ट फिल्म हे झालंच, परंतु आतापर्यंत कुठल्या अशा विषयाच्या बाबतीत डॉक्युमेंटरी म्हणा किंवा शॉर्ट फिल्म म्हणा, आता सुबोध केरकर यांच्या काय म्हणतात ते म्युझियम ऑफ गोवा याच्यामध्ये तू स्वतः काम केलं, तर या सगळ्या गोष्टींचा नेमका काय अनुभव आहे तुझा? म्हणजे कशा पद्धतीनं कुठल्या गोष्टीचा कसा प्रभाव तुझ्यावरती पडला? नाही, स्टोरी जेन्ना आमी बरयता किंवा एज अ स्क्रिप्ट रायटर म्हणून तुम्ही एका म्हणजे वेन यू एक्नॉलेज युअर सेल्फ एज अ स्क्रिप्ट रायटर, माझे जे ह्युमॅनिटीज प्रोफेसर आसा GECन, साईश हब्बू म्हणून, ते सदांच आमकां कल्चरल स्टडीजाच्या क्लासान सांगतले की ऑब्जर्वेशन हे सगळ्यांक म्हत्वाचें आसता, इवन फॉर एन इंजिनियर और इवन फॉर अ स्क्रिप्ट रायटर. पण ते ऑब्जर्वेशन म्हणजे कशें, आमी खूब ऑब्जर्व करता आनी नाका त्या प्लॅटफॉर्मार ते म्हणजे व्यक्त जावन वयता. पण एज अ फिल्म मेकर, एज अ स्क्रिप्ट रायटर, तो जो सेन्सर आसा तो तुमचो चालूच आसपाक जाय, पण ताजो आउटपूट जो आसा तो स्क्रिप्टान येवपाक जाय अशें हांव मानता. देन ओन्ली म्हणजे तो ऑब्जर्वेशनाचो जो सांठो आसा, म्हणजे वॉट एवर यू अंडरस्टँड फ्रॉम द सोसायटी अरावंड, तें तुमकां थंय भायर काडचें पडटा. इवन बेसीक वाचन म्हणल्यार आतां म्हणजे खूब म्हणजे वाचन आसात, पण प्रायमरी जर म्हणजे कोण स्क्रिप्ट रायटर जावपाक सोदता, फर्स्ट थिंग दॅट ही हॅज टू रीड इज अ न्यूजपेपर. पण न्यूजपेपर वाचून ताजे बद्दल ओपिनियन्स फॉर्म करून यू कॅनॉट रिएक्ट एनीवेअर एंड एवरीवेअर. If you want to become a scriptwriter, then that should be your output. That is where you get it out. आणि म्हणजे that is a right way if you want to become a scriptwriter. पण तातूंत जर तुम्ही पळया की डॉक्टर सुबोध केरकर हांचो म्युझियम ऑफ गोवान हांवें 2 वर्सां काम केलें. म्हणजे थंयसर म्हणजे अशें म्हणजे एक वेगळोच जग म्हाका उगडलें, ज्या जाग्यार कंटेम्पररी आर्ट म्हणजे जे आर्टिस्ट आसा ऑल ओवर इंडिया, म्हणजे तुमकां एक म्हणजे अजाप दिसतलें. अजून मेरेनचे हायस्ट पेंटिंग्स जी जांचे विकल्या, म्हणजे ज्या कॉस्ट सगळ्यांत चड आसा, बोथ द आर्टिस्ट आर फ्रॉम गोवा. एक गायतोंडे म्हणून आसा आनी एक सालिगांवचे FN सोजा म्हणून आसा. FN सोजा तर सालिगांवचेच आनी गायतोंडेचे मूळ सुद्दां गोंयान आसा. म्हाका थंय वचच्या पयलीं हें खबरूच नासलें आनी मॅक्सिमम लोकांक हें खबरूच ना की गोंयांक येदो व्हडलो वारसो लाभला. सो फिल्म मेकिंग इज नॉट लिमिटेड टू फिल्म्स ओन्ली. जेन्ना तुम्ही असल्या सगळ्या गजालीं कडेन एक्सपोजर जाता तुमचो, की कंटेम्पररी आर्ट म्हणा, स्कल्पचर म्हणा, पेंटिंग्स म्हणा, आनी म्युझियम ऑफ गोवा ते तुमकां एक म्हणजे तो असो परिसर क्रिएट करता. थंयसर मोक संडे म्हणून जाता, वेगवेगळे विचाराचे लोक येता, लेक्चर्स दिता. पण पळया म्हणजे सगळे एट युअर डिस्पोजल आसा, पण कशें घेवप, कितें घेवप आनी ताजो आउटपूट कसो दिवप, बेसिकली इट बॉयल्स डावन टू दॅट. आनी ते म्हणजे बेसिकली दॅट इज द स्कील जी आमकां डेव्हलप करपाक जाय आनी ती डेव्हलप करपाक जाता अशें म्हाका दिसता. सो एज अ स्क्रिप्ट रायटर, एज अ स्टोरी रायटर, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय फील इज ऑब्झर्वेशन, बट ऑल्सो डिलिव्हरी, वेअर टू रिप्रोड्यूस इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. साईनाथ, आणखी एक गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते, कारण यू आर अ यंग फिल्म डिरेक्टर, की वेगवेगळ्या स्वतंत्र सैनिक, वेगवेगळे राजे, म्हणजे आपण बघितलं तर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तानाजी, असल्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची चित्रपट आज
मोठ्या प्रमाणात येतात. मराठी चित्रपट येत आहेत, हिंदी चित्रपट येत आहेत. गोव्याच्या बाबतीत म्हणजे गोवा जरी छोटा असला तरी गोव्याला एक मोठा इतिहास आहे. म्हणजे 450 वर्ष पोर्तुगीजी राजवट, त्याच्यापूर्वीच्या अनेक राजवटी, त्याच्यानंतरचे अनेक क्रांती लढे. म्हणजे आता आपण अलीकडेच कुंकळीचा जो लढा होता त्याला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक अशा पद्धतीचा दर्जा दिला आहे. कुंकळीचा लढा हा खरं म्हणजे 1583 साली कुंकळीच्या लोकांनी विदेशी राजवटीविरोधात केलेलं पहिलं बंड अशी त्याची नोंद व्हायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने ती नोंद झालेली नाही. अशा अनेक घटना आहेत, अनेक कादंबरी आहेत गोमंतकीय कोकणी लेखकांनी लिहिलेल्या. तुला नाही वाटत की गोव्यात घडलेल्या अशा घटनांच्या संदर्भात किंवा गोव्यातील अशा व्यक्तिमत्व, आता भाऊसाहेब बांदोडकर एक क्रांतिकारी माणूस, म्हणजे ज्यांच्या कारकिर्दीचा जर विचार केला की ज्या वेळेला गोवा मुक्त झाला 1961 साली, संपूर्ण देशात काँग्रेसची राजवट होती, एक केरळ आणि गोवा सोडून. तिथं 2 महिन्यापूर्वी एक पक्ष स्थापन होतो, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, आणि त्या पक्षाचं सरकार येतं आणि भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री बनतात. तर अशा लोकांवरती, अशा घटनांवरती चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज यायला हव्यात. त्या पद्धतीनं त्या येत नाहीत, कारण डॉक्युमेंटरीज हा वारसा असतो, पुढच्या पिढीला त्याच्यातनंच ती माहिती मिळत असते. तुला काय वाटतं की हे का घडत नाही, आणि ते जर व्हायचं असेल तर काय करावं लागणार? म्हणजे गोंयचो जो इतिहास असा किंवा गोंयची जी लिटररी मुवमेंट असा किंवा आमच्या ज्या भाशेन आमचो जो लिटरेचर असा, इट इज व्हेरी रिच. पण आता जर तुम्ही म्हणा की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जर काणी म्हणा किंवा जर खंयचो हिरोईक म्हणजे जांकां आमी हे एक म्हणजे हिरोचे स्थान दिता किंवा एक त्या रिस्पेक्टान मानता, तांची फिल्म जर करपाक जाय जाल्यार ती त्याच स्केलाची करची पडटा, कित्याक तो ग्रँड्युअरूच तांचो त्या टायमाचो तसो आसा. सो जर आमी लोकलायज्ड इवन जर त्या ऐतिहासीक गोश्ट सांगतले जाल्यार ताका फिल्म इज अ मिडियम ऑफ कॉमर्स, म्हणजे ताका एक सर्टन कॉमर्स लागता, सो ताका एक सर्टन बॅकींग लागता. सो तें जर पिक्चर करता जाल्यार त्या पिक्चराचो म्हणजे एक्सपोजर खंयच्या ऑडियन्साक जातलो किंवा तें जे कॉस्ट कोण जो तातूंत इन्वेस्ट करतलो ताका ते वायेबल आसा काय एक सर्टन ह्या लँग्वेजीन, तो विचार करून आमकां फुडें वयचें पडटलें. पण तातूंत आनी एक इंट्रस्टींग गोश्ट कितें आसा, ह्यो ज्यो गोश्टी आसा त्यो आमकां गिफ्टेड आसा. तुमी पळया खंयची जगातली जी बरी पिक्चरां आसा दे आर ऑर्गेनीक स्टोरीज. म्हणजे खंयची ग्रेट पिक्चर, आतां फॉर एक्झाम्पल एक बायसिकल थिव्स म्हणून पिक्चर आसा, तें फ्रांसाच्या जमनीरूच जावपाक शकता, कित्याक ताजे इकॉनॉमीक आनी सोशल जो सरावंडींग आसा तो फ्रांसांतलोच आसा. तशेंच जर गोंयच्यो आमकां काणी सांगपाक जाय जातून आमचो येदो व्हडलो इतिहास आसा, जाल्यार आमचे कडेन तो गिफ्ट आसा की त्यो ऑर्गेनीक काणयो आमी गोंयानूच सांगपाक शकता. पण एज अ यंग फिल्म मेकर आय ऑलवेज ड्रीम की ऑर विश टू डू म्हणजे टू एक्सप्लोर दीज लिटररी वर्क्स, ज्यो आमच्यो ग्रेट रायटर जे आसा, पुंडलीक नायक म्हणा, एन शिवदास म्हणा, महाबळेश्वर सैल म्हणा, म्हणजे हांचे जे रायटींग आसा हें ऑर्गेनीक रायटींग आसा. म्हणजे ह्यो ज्यो अनहर्ड स्टोरीज आसा, म्हणजे ज्या लोकां बद्दल कोण उलयना किंवा जे लोकांक रिप्रेझेंटेशन मेळना, तांकां तांणी कंटेम्पररी जे पॉप कल्चर जो म्हणटा ताका हाडपाची, तांची नोंद करपाचो प्रयत्न केला. सो एज अ फिल्म मेकर जर तें म्हाका एक्सप्लोर करपाक मेळ्ळें, जाका जर ताका तसो सपोर्ट मेळटा, इट इज म्हणजे नथींग लायक इट एक्चुली. पण ती गोश्ट तुमकां आवडपाक जाय, त्या गोश्टीचो एक स्क्रीन प्ले जावपाची तातूंत ताकद आसपाक जाय, जाल्यारूच तें जावपाक जाता. करपाक जाय म्हणून करप किंवा जर ताका इन्फॉर्मेशन म्हणून फुडें धाडपाक जाय अशें करप, जाल्यार ताका एक वेगळें माध्यम आसा किंवा ताका एक वेगळो मिडियम आसा तें सांगपाक. पण फिल्म म्हणून जर तुमी करतले किंवा डॉक्युमेंटरी म्हणून जर तुमी करतले जाल्यार ताका एक वेगळो ग्रामर आसा. सो तो तसोच एक्सप्लोर करचो पडटा जर इफ यू वॉन्ट टू डू इट रायट. सो म्हणजे म्हाका म्हणजे इच्छा आसाच की आमच्या बॅकयार्डांतल्यो स्टोरी, म्हणजे तातूंत एक वेगळो प्रायडूय आसा की कोंकणी स्टोरी आमकां सांगपाक मेळपाक जाय. सो होपफुली त्यो सांगपाक मेळटल्यो म्हाका. साईनाथ, एक यंग फिल्म मेकर म्हणून म्हणजे गोव्यात आता आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव गेले अनेक वर्षापासून भरतोय. गोव्यात फिल्म संस्कृती रुजते का, किंवा तुझ्यासारख्या यंग फिल्म मेकरला या फिल्म महोत्सवाचा नेमका काय फायदा मिळतो? आणि गोव्यातला आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव आपण नेहमी म्हणजे प्रत्येक वेळेला गोव्याच्या फिल्म महोत्सवाचे जेव्हा उद्घाटन असतं किंवा समारोप असतो त्यावेळेला कुणी ना कुणीतरी एक स्टेटमेंट करतो की आम्हाला हा महोत्सव कान्स चित्रपट महोत्सवासारखा बनवायचा आहे, त्या दर्जापर्यंत न्यायचा आहे. तर गोव्याचा चित्रपट महोत्सव आणि कान्स, म्हणजे तू प्रत्यक्ष कान्सला
भेट देऊन आला, तर काय फरक आहे दोन्ही महोत्सवात? पण कान्स फिल्म फेस्टिवल हो 75 इयर्स जाली चलता आनी इफ्फी सुद्दां आतां 50+ इयर्स आसा. पूण कितें आसा, एक सर्टन कान्साचें रेप्युटेशन जें आसा तें इंटरनॅशनली खूबच व्हडलें आसा. म्हणजे इट इज नंबर 1 इन द वर्ल्ड. सो जे क्वॉलिटी फिल्म मेकर्स आसा ते सदांच प्रिफर करता की हां आपली पिक्चर कान्साक वचची. सो नॅचरली द क्वॉलिटी ऑफ द फिल्म्स ऑल अरावंड द वर्ल्ड नंबर 1 जी आसा ती कान्साक प्रिफरन्स मेळटा. पूण तुमी इफ्फीक तशें डिस्कावंट करपाक जायना. जेन्ना हांव थंय गेलो फिल्म मेकर्सा बरोबर जेन्ना इंटरॅक्ट केलें तेन्ना एवरी फिल्म मेकर, इवन वन ऑफ द बिगस्ट ऑफ द फिल्म मेकर्स, तांकां इफ्फी खबर आसली. पूण इफ्फी जो सिनेमा जो इफ्फीक येता, जी सबकॉन्टिनेंट आसा थंयसर सगळ्यांक बेस्ट जर सिनेमा आसा जाल्यार तो इफ्फीन पावता, म्हणजे इनडायरेक्टली गोंयांत पावता. पूण एक हांवें भांगरभूंयचेर हाजेर आर्टिकलूय लास्ट इयर बरयल्लें की ही जी फेस्टिवल्स आसा इन्क्लुडींग फेस्टिवल दी कान्स, आतां तुमी पळया कान्साकूय सुंदर दर्यावेळ आसा तशीच गोंयानूय सुंदर दर्यावेळ आसा. पूण दोगांय जाग्यार एक प्रॅक्टीस जाता ती म्हणल्यार गेट किपींग. म्हणलें एक जे डेलिगेट्स आसा ते भितर वचपाक शकता आनी नॉर्मल लोक जे आसा ते भायर एक म्हणजे लायट्स पळयता किंवा जी मास पिक्चरां आसा जी आमी अशी जी ऑलरेडी जी थिएटरांत पळोवपाक मेळटा तीच भायर स्क्रीन जाता. पण हें गेट किपींग जावंक फावना. जर सत्यजीत रेचे पिक्चर जे भितर रेट्रोस्पेक्टिवाक चलता, से पाथर पंचाली, अपराजितो, हाजो एक्सपोजर नॉर्मल ऑडियन्साक मेळपाक जाय. कित्याक एवरी मनीस हो डेलिगेट जावन थंय वचून वयतलो किंवा ते पिक्चर पळयतलो अशें जायना, म्हणजे नॅचरली जायना. पूण जी पब्लीक स्क्रिनींग्स आसा थंय आमकां जी म्हणजे जी आर्ट फिल्मां, जी वर्ल्ड क्लास फिल्मां, क्लासिक्स जी आसा ती आमकां त्या थिएटरांतल्यान, त्या वेन्यूंतल्यान भायर काडून लोकांक दाखोवपाक जाय. पयलीं अशें जातलें की आमी अशें म्हणटा की दीस इज इंटेलिजंट सिनेमा. अशें कांयच आसना. खंयचोय फिल्म मेकर ह्या इंटेन्शनान पिक्चर करना की दीस इज इंटेलिजंट सिनेमा. एवरी फिल्म मेकर डज अ फिल्म टू टेल अ स्टोरी. सो वाय आर यू किपींग देम बिहायंड दीज गेट्स? तांकां भायर काडा, लोकांक एक्सपोजर दिया तांचो. पूण तुमी इफ्फीचें जर क्युरेशन पळया, इफ्फीचें जर तुमी ग्लॅमर पळया, इफ्फी इज वन ऑफ द बेस्ट फेस्टिवल्स विच इज ऑर्गनायज्ड इन इंडिया अँड फूल क्रेडीट गोज टू द गव्हर्मेंट, म्हणजे गोवा गव्हर्मेंट एज वेल एज गव्हर्मेंट ऑफ इंडिया. कित्याक ते म्हणजे म्हाका दिसता दे हॅव लर्न्ड, दे हॅव ऑल्सो म्हणजे तांणी सुद्दां तो रिइन्वेंट केला आनी ते खूब प्रयत्न करता. हाजी म्हणजे ताचो तुमकां क्रेडीट दिवचेंच पडटलें. पूण गेट किपींग जें आसा तें कान्साकूय जाता, गेट किपींग जे सगळ्या फिल्म फेस्टिवलांक जाता. ते गेटीच्या भितर जो वर्ल्ड क्लास सिनेमा आसा, ती जी नॉलेज आसा ती भायर काडपाची गरज आसा अशें म्हाका दिसता. दुसरी गोष्ट, वागरोची मला वाटतं आणखी कुठल्या तरी फिल्म फेस्टिवलमध्ये सिलेक्शन झालंय, काय नेमकं ते? वागरो आमी जो वर्ल्ड प्रिमियर आसा वागरोचो तो ओटावा कॅनडा हांगा जावपाचो आसा. म्हणजे ओटावा इंडियन फिल्म फेस्टिवल, इंडियन फिल्म अवॉर्ड्स, ऑयफा म्हणटा ताका, जातून ऑल ओवर द वर्ल्ड इंडियन फिल्म मेकर्सांतली फक्त 5 शॉर्ट फिल्म्स सिलेक्ट केल्या आनी तातूंतले एक वागरो आसा. सो वागरोचो जो वर्ल्ड प्रिमियर आसा तो 16 जूनाक ओटावा कॅनडा ह्या जाग्यार आसा. म्हणजे आणखी एक यशाचं मोरपीस. माझा शेवटचा प्रश्न, इंजिनिअरिंग तुझी झाली, तू आता FTTI मध्ये शिकतोय, म्हणजे 2020 मध्ये तुझा प्रवेशही झाला आहे. FTTI झाल्यानंतर तुझं नेमकं प्लॅनिंग काय आहे? आणि या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲज अ फिल्म मेकर, ॲज अ स्क्रीन म्हणजे स्टोरी टेलर, स्टोरी रायटर, डिरेक्टर, व्हॉट आर युअर प्लॅन्स इन फ्युचर? तुला नेमकं काय करायचं आहे आणि तू कुठल्या दिशेनं जाणार आहेस? नाही, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे एक असा की हांव सध्या एका म्हणजे हिंदी फिल्म, हांव एक स्क्रीन रायटर म्हणून एका हिंदी फिल्म बरयता सध्या. सो दॅट इज द इमिजिएट नेक्स्ट थिंग. पूण तातूंत कितें आसा की प्लॅन जर तुमी करतले जाल्यार तुमी जर म्हणजे अशें म्हणटले की इंटेन्शनली तुका कितें करपाक जाय जाल्यार म्हाका म्हणजे म्हाज्या ज्या धर्तरेंतल्यो स्टोरीज आसा, ज्यो कोंकणी स्टोरीज आसा त्यो सांगपाचो प्रयत्न करपाक जाय. मे बी ताका सपोर्ट कोण करतलो आय डोंट नो. बट जर गोंयचोच जर म्हणजे जे विजनरी जे आमचे प्रोड्युसर्स आसा लायक मिस्टर राजेश पेडणेकर, दे गोवन स्टुडिओ, जर म्हणजे अशेच जर स्टुडिओज म्हणजे म्हाज्या सारके आनी कितले यंग डिरेक्टर्स आसा, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हाजो फ्रेंड अक्षय पर्वतकर जाणें परत FTIN स्क्रीन रायटींग हें केल्या, हेरम किर्तनी म्हणून आसा. सर ह्या फिल्म मेकर्सांक जर आमी बॅक करपाक शकता, जांकां इच्छा आसा की आमी आमच्या बॅकयार्डांतल्यो काणी सांगपाक सोदता, आमच्यो कोंकणी स्टोरीज सांगपाक सोदता, जाल्यार दॅट वील बी अ ड्रीम, दॅट वील बी अ विश की हें जर करपाक मेळ्ळें जाल्यार दॅट वील बी ग्रेट अशें दिसता. तर हे आहेत साईनाथ उसकयकर,
गोव्यात मोठ्या प्रमाणात प्रतिभावान कलाकार आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. गोव्याचं नैसर्गिक सौंदर्य, गोव्याची सिनरी या सगळ्या गोष्टी पर्यटनाच्या माध्यमानं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेल्या आहेत. परंतु गोव्याचा सांस्कृतिक वारसा, गोव्याची सांस्कृतिक चळवळ, गोव्याची भाषा किंवा गोव्याचं राहणीमान, गोव्याचा इतिहास या सगळ्या गोष्टी जर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जर पोचायचं असेल तर त्याच्यासाठी चित्रपट हे एक चांगलं आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचं माध्यम ठरू शकतं. काही का असेना, परंतु वागरो या शॉर्ट फिल्मच्या माध्यमानं ही गोव्यातली स्टोरी आज कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पोहोचली. साईनाथ सारख्या युवा कलाकाराला हाच गोवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचवायचा आहे. परंतु त्यासाठी त्यांना हवा आहे पाठिंबा, त्यांना हवा आहे सहकार्य, त्यांना हवं आहे प्रमोशन, त्यांना हवं आहे ठाम बॅकिंग. आणि निश्चितच मला वाटतं भविष्याच्या काळात अशा पद्धतीचं बॅकिंग त्यांना निश्चितच मिळणार. आणि अशा साईनाथ सारख्या युवा प्रतिभावंत कलाकारांच्या माध्यमानं गोवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती या चित्रपट क्षेत्राच्या माध्यमानं झळकेल. आणि खऱ्या अर्थानं गोव्याचं वेगळेपण आणि गोयकारपण हे केवळ गोव्यातच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचणार. साईनाथ, खूप खूप मजा आली तुझ्याबरोबर बोलताना. खरंच एक अभिमानाची आणि आमच्यासाठी गोयकारांसाठी एक फार सकारात्मक अशा पद्धतीची गोष्ट आहे की आमचा एक युवा कलाकार घडतोय, ज्याला आम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती यश आणि चमकलेलं आम्हाला पाहायचं आहे. तुला खूप खूप शुभेच्छा, बेस्ट विशेस फॉर यू आणि थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग अस विथ अस. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.